इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। तर शुक्ल ध्यानाचं प्रकरण बघत होतो आपण. तर आज मी एक चांगलं वाक्य काय ऐकलं की ज्ञान कमवण्यासाठी किंवा ज्ञानाची धारणा होण्यासाठी पुण्याची आवश्यकता असते. पुण्य असेल तर तुम्हाला ज्ञानाचं उदाहरण होणार किंवा काय म्हणायचं क्षयोक्षम होणार, काय चाललेलं आहे ते समजणार. त्यासाठी सुद्धा थोडंफार पुण्य कार्य करतं. काय म्हणायचं आवरण जेवढं कमी असणार तेवढं उघाड जास्त असणार. तर ज्ञानासाठी पुण्याची आवश्यकता आहे, पण ध्यानासाठी म्हणले पुरुषार्थाची आवश्यकता आहे. ध्यान पुण्याने होत नाही, ध्यानासाठी पुरुषार्थच आवश्यक आहे. म्हणून सांगितलं की ध्यान करायचं तर स्वतः काय म्हणायचं इंटेन्शनली पुरुषार्थ करा, त्याच्याशिवाय ध्यान प्राप्ती होणार नाही. कारण सांगितलं होते ना ध्यान कोणाला होतं. 5 लक्षणं सांगितली होती. काय काय ध्यान कोणाला होतं त्यासाठी पात्रता पण सांगितली. कुठला जीव ध्यान करू शकतो. पहिलं सांगितलं होतं ज्ञान पाहिजे त्याला. तत्वाविषयीचं थोडंफार ज्ञान असल्याशिवाय समजणार नाही, म्हणजे ध्यानामध्ये उपयोग लागणार नाही. म्हणून पहिलं सांगितलं ज्ञान आवश्यक आहे. दुसरं सांगितलं होतं वैराग्य पाहिजे. तिसरं समता. ते नाही, ते शुक्ल ध्यानाची पात्रता घेतली होती. हे ध्यान कोणाला होतं ह्याच्यासाठी सांगायला लागले. पहिलं ज्ञान आवश्यक आहे, दुसरं वैराग्य, तिसरं समचित्तता, परिसहजयता आणि निर्ग्रंथता. म्हणजे सांगितलं निर्ग्रंथता म्हणजे काय घेतलं होतं, विचारातून ज्ञानातून ज्याचा परिग्रह सुटलेला आहे तोच ध्यानामध्ये उपयोग लावू शकतो. म्हणजे ज्याला परिग्रहामध्ये उपयोग अडकला आहे तो कोणाचं ध्यान करणार. म्हणून बाहेर कुठल्या वस्तूचं ध्यान करायचं नाही आहे, तर स्वभावाचं ध्यान करण्यासाठी ज्याची निर्ग्रंथता आहे म्हणजे वितरागता आहे सगळ्या सामग्रींविषयी, काय संयोगाविषयी वगैरे, तर तो जीव तिथं स्वभावामध्ये किंवा जो लागला स्वभावामध्ये त्याची निर्ग्रंथता बहिरंगामध्ये प्रगट होते. म्हणून म्हणलं की पुरुषार्थ करा, पुरुषार्थ आवश्यक आहे ध्यानासाठी. मग सहज होईल म्हणून जर आपण काय म्हणायचं बसलो निरर्गल तर ध्यान होणार नाही. अभ्यास कसा होणार तेच की, जोपर्यंत उतरणार नाही तोपर्यंत कळणार नाही. बाहेर उभारून पाण्यामध्ये पोहायचं कसं, किती शिकवलं तर कसं कळतं, ढकलावं लागतं. असं आम्हाला ढकलले होते लहान असताना. म्हणले घाबरून मागं सरकणार, येत नाही म्हणणार तर ते डबा लावला आम्हाला, तरी सुद्धा आम्ही पुढं कुठं सरकतो. घाबरायचंच ते पाण्यात. आणि कुठं आम्हाला नेणार त्या विहिरीत पोहायला. विहीर म्हणल्या बघूनच घाबरणार माणूस. आम्ही आपलं मागं सरकणार, जाऊन ढकलणारच आम्हाला त्याच्यात. म्हणजे जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत समजणार नाही. म्हणून पडा, एकदा ध्यानामध्ये पडा तर प्राप्ती होणार. चला आता काय चाललं होतं आपलं, शुक्ल ध्यानाचे 4 प्रकार बघत होतो. पहिला प्रकार काय सांगितला, पृथक्त्व वितर्क विचार. दुसरा एकत्व वितर्क अविचार. तिसरा सूक्ष्म क्रिया प्रतिपाती. रोज अटेंडन्स आहे तुमची, चला बोला. मग तिसरं शुक्ल ध्यान तिसरं सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि चौथं विपरीत क्रिया निवर्तिनी किंवा समुच्छिन्न क्रिया निवर्तिनी, असे 2 नाव आहेत त्याला. तर तिसरं शुक्ल ध्यान बघत होतो उज्ज्वल काकी. तिसरं शुक्ल ध्यान केवली भगवंतांनाच असतं. 1 मिनिट, किती आपल्याला कसं ध्यान होणार आपलं. असू देत, ऐका. तर केवली भगवान आहेत ना, तर ते ध्यान करतात का उपदेश देतात हे सांगा मला. विचार करून सांगा ती जरा. मग दिव्यध्वनी पण खिडती त्यांची. मग उपदेश करतात का ध्यान करतात. जो ध्यान करतो तो उपदेश नाही करणार, जो उपदेश करतो तो ध्यान नाही करणार.
बुद्धिपूर्वक ध्यान करत असते. त्यांच्यामध्ये बुद्धिपूर्वक ध्यान करत असते तर असं काही भेद नाही त्यांच्यामध्ये, बुद्धी आणि अबुद्धी वगैरे जे आहे ते एकच आहे. पण असं म्हणलेलं निश्चय नाही आणि आपल्या आत्मालाच जाणत असते, व्यवहाराने ते असं संपूर्ण विश्वाला जाणतात असं म्हटलं जातात ना. तर त्यासाठी परवा सांगितलं होतं ना उत्तर मी काय, की जोपर्यंत ते उपदेश करतात तोपर्यंत त्यांना तिसरं शुक्ल ध्यान नाही. मग जेव्हा उपदेश थांबला ना, समोशरण फिरलं, जाऊन आल्यावर पण केवली समुद्रात झाला, बादर काय योगातून सूक्ष्म काय योगात आला, त्याच्यानंतरच ध्यान आहे त्यांना. म्हणून म्हटलं की 13व्या गुणस्थानाचा पूर्ण काळापर्यंत त्यांना कुठलंही ध्यान सांगितलेलं नाही. म्हणून जिथं दिव्यध्वनी आहे ना तिथं त्यावेळेस त्यांना ध्यान म्हणलं नाही, आणि ज्यावेळेस ध्यान आहे त्यावेळेस तिथं उपयोग सूक्ष्म झाला आहे असं, त्यामुळे तिथं काय उपदेशसुद्धा नाही. मग तुम्हाला उपदेश करतात की नाही करत केवली भगवान? कोणाला उपदेश करतात? असं वाटतं का मला करतायत म्हणून? वाचतोय नुसतं आपण शास्त्रामध्ये. ऐका मी वाचते हां, छान घेतलं आहे प्रकरण. 326 पान आहे, श्लोक वार्तिकचं 7वं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे. यहाँ कोई शंका उठा रहे हैं कि 13वें गुणस्थान में सहयोगी केवल ज्ञानी महाराज यदि ध्यान लगा रहे कहे जाते हैं तो उनके द्वारा भला धर्म का उपदेश किस प्रकार प्रवर्तेगा? ध्यान अवस्था में सामान्य मुनि भी उपदेश नहीं दे सकते, तो केवल ज्ञानी मुख्य ध्यानी होकर धर्मोपदेश कैसे देंगे? असं कधी आलं का विचार आपल्याला? ध्यान करतात का उपदेश देते? सगळं आचार्यांनीच विचारांनी प्रश्न पण त्यांनीच काढायची आणि उत्तर पण त्यांनीच द्यायची. इस प्रकार कोई एक पंडित आक्षेप कर रहे हैं, उस आक्षेप के प्रवर्तने पर ग्रंथकार से यह उत्तर कहा जा रहा है कि ध्यान की एकाग्रता अंतर्मुहूर्त काल तक मानी गई है. ध्यानाच्या सूत्रामध्ये म्हणतो ना आपण, उत्तम सहननस्य एकाग्र चिंता निरोधो ध्यानम अंतर्मुहूर्तात. उत्तम सहननवाल्याला सुद्धा ध्यान सांगितलं अंतर्मुहूर्त काळापर्यंतच आहे, अनंत काळापर्यंत ते ध्यान करतात असं नाही. म्हणून अरिहंतांना पण ध्यान नाही, 13व्या गुणस्थानात सिद्धांना सुद्धा ध्यान नाही असं सांगितलं त्यांनी, बरं का. आता सगळं भांडणच आहे. ध्यान की एकाग्रता अंतर्मुहूर्त काल तक मानी गई है, अनेक वर्षों तक ध्यान की एकाग्रता बने रहना प्रसिद्ध नहीं है. कुठलाही जीव सांगितलं अनंत काळापर्यंत अनेक वर्षापर्यंत असं ध्यान करतो असं नाही. तत्वों का उपदेश कर रहे केवल ज्ञानियों का ध्यान भी अनेक वर्षों तक ठहर रहा नहीं माना गया है. 13वें गुणस्थान के अंत में केवल ज्ञानी को तीसरा शुक्ल ध्यान इष्ट किया गया है. काय नाव त्याचं? तिसऱ्या शुक्ल ध्यानाचं म्हणा, सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती म्हणा. ज्यावेळेस त्यांची क्रिया म्हणजे योग सूक्ष्म झाला त्यावेळेस जे ध्यान होतं ते अप्रतिपाती म्हणजे पडत नाही, त्यातून आता तो जीव वर सरकतो, म्हणून त्या ध्यानाला सांगितलं सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती नाव दिलं. 13वें गुणस्थान के अंत में केवल ज्ञानी को तीसरा शुक्ल ध्यान इष्ट किया गया है. अतः उपदेश देते समय लाखों करोड़ों वर्षों तक वे मात्र केवल ज्ञानी है, ध्यानी नहीं है. काय म्हणले? उपदेश करतायत तोपर्यंत ते केवल ज्ञानी आहेत पण ध्यान नाही तिथं, म्हणून ते ध्यानी त्यावेळेस म्हणले गेले नाहीत. जैसे की सिद्ध भगवान केवल ज्ञानी होकर भी ध्यानी नहीं है. पहिल्यांदाच ऐकलं असं सगळं, वाचलं पण. नाहीतर तुम्हाला वाटतं की केवल ज्ञानी तिथं बसून काय ते सिद्धशिलेवर बसून ध्यान करतात असं तुम्ही म्हणता ना. ध्यान करत नाहीत. काय करता तो प्रश्नच आहे. जाऊन बघून यायला पाहिजे का? प्रत्यक्ष प्रामाण्यासहित जाऊन या. गेला तर येणार नाही आणि येणार तर जाणार नाही. जैसे सिद्ध भगवान केवल ज्ञानी होकर भी ध्यानी नहीं है, इस ही कारण से बुद्धि रूप धन को धारने वाले विद्वानों करके वे सिद्ध स्वरूप हो रहे स्तुति किए जाते हैं. देह सहित होते संते भी सिद्धों के समान धर्मों के धारने की अपेक्षा से 13वें गुणस्थान वाले केवल ज्ञानियों को सिद्ध कहा जाता है. म्हणजे सिद्धांत समान ते पण धर्माला त्यांच्या समान गुण त्यांच्या समान ज्ञानाला आधी प्राप्त झालेत म्हणून त्यांना सुद्धा देहधारी सिद्ध म्हणले जातात. असं एक उपचाराने म्हटलं त्यांना.
सिद्ध भी करने योग्य संपूर्ण कार्यों को साध चुके हैं, अतः कृतकृत्य है। तथा एवं कर्मों को जीतने वालों के अधिपति हो रहे संयोग केवली भी कृतकृत्य है। दोघांची अपेक्षा वेगळी वेगळी. संयोग केवली कृतकृत्य का? ज्ञानाची पूर्णता झाली, आता करण्यायोग्य काय राहिलं नाही. आणि सिद्ध का कृतकृत्य? सगळ्या कर्मांचा नाश झालाय, सर्वथा आता स्वभावाची प्राप्ती झाली आहे, त्यामुळे तिथं कृतकृत्यता प्राप्त झाली. 14वें गुणस्थान में अयोगीपन अवस्था के उत्पन्न होने के पहले अंतर्मुहूर्त काल तक 13वें गुणस्थान में तीसरा शुक्ल ध्यान केवल ज्ञानी को हो रहा बखाना गया है, जो कि धर्मोपदेश देने या कोई भी वचन की प्रवृत्ति से विशेष रूपेण वर्जित है. जेव्हा ते ध्यान आहे त्यावेळेस तिथं उपदेश नाही. योगों का निरोध करते हुए 13वें के अंत में ध्यानी केवल ज्ञानी का धर्मोपदेश नहीं प्रवर्तता है. काय समजलं? जेव्हा त्यांना ध्यानी म्हटलं त्यावेळेस तिथं त्यांचा उपदेश प्रवृत्त होत नाही, त्यावेळेस त्यांचा योगाचा निरोध झाला. त्यामुळं आता काय म्हणायचं, कुठल्या योगामध्ये उपयोग गेला नाही आहे. बादर काय योग होता तोपर्यंत विहार होता, उपदेश होता, सगळ्या त्यांच्या क्रिया चालू होत्या. पण एकदा तो बादर काय योगातून सूक्ष्म काय योगात आला की सगळ्या क्रियासुद्धा आता संकुचित होऊ लागल्या, सूक्ष्म होऊ लागल्या. त्यामुळे तिथे आता त्यांना उपदेशसुद्धा नाही त्यांचा. श्लोक वार्तिकचं 7वं पुस्तक आहे, 327 पान आहे, बघा घरी जाऊन. धर्मोपदेश देने या कोई भी वचन की प्रवृत्ति से विशेष रूपेण वर्जित है. योगों का निरोध करते हुए 13वें गुणस्थान के अंत में ध्यानी केवल ज्ञानी का धर्मोपदेश नहीं प्रवर्तता है. वचन या काय की यहाँ वहाँ अंट संट प्रवृत्ति का सद्भाव होने पर तुमच्यावर फुलं उधळायला बरं का, म्हणजे छद्मस्थानवर. वचन या काय की यहाँ वहाँ अंटसंट प्रवृत्ती करता तुम्ही लोक. त्याचा सद्भाव असताना जिस प्रकार हम सरीखे अल्पज्ञानी पुरुष ध्यानी नहीं है, उसी प्रकार 13वें गुणस्थान में वर्षों तक, किती वर्षों तक? काही कमी पूर्वकोटी वर्षापर्यंत, 1-2 नहीं, कोटी वर्षापर्यंत, वर्षों तक वचन या शरीर की प्रवृत्ति होने पर अरहंत भगवान भी ध्यानी नहीं है. आज सगळं विरुद्ध शास्त्र चालू आहे. 13व्या गुणस्थानवरती शरीराची प्रवृत्ती जोपर्यंत करतात तोपर्यंत ते ध्यानी नाहीत, ज्ञानी आहेत पण ध्यानी नाहीत. ऐसे उन अरहंत भगवान के भले ही उपचार से ध्यान का निरूपण कर दिया जाए, किंतु 13वें 14वें गुणस्थानों के अंतिम अंतर मुहूर्तों में केवल ज्ञानियों के पाए जा रहे 2 शुक्ल ध्यान मुख्य ही मान लेने चाहिए. मग या पुस्तकात त्यांनी हेच सिद्ध केलं की तुम्ही जे उपचाराने ध्यान म्हणताय ना केवलींना, तर उलटं उपचाराने तुम्हाला ध्यान आहे म्हणावं लागेल. त्याच्यासाठी 3 अपेक्षा घेतल्यात त्यांनी की छद्मस्थांचं ध्यान उपचाराने का अरिहंत सिद्धांचं ध्यान, अरिहंतांचं ध्यान उपचाराने, दोन्हीची पण सिद्धी करणार तुम्ही. आत्तापर्यंत काय सांगितलं होतं, अरिहंतांना एकाग्र करावं लागत नाही उपयोग, त्यामुळे उपचाराने ध्यान आहे म्हणून सांगितलं. पण इथं सांगतात श्लोकवार्तिकमध्ये की तुमचं सगळं कथन चुकीचं आहे. मुख्य रूपाने वास्तविक रूपाने ध्यान कोणाला असतं तर केवलींनाच असतं. तुमच्यासारख्यांना तर छद्मस्थांना सुद्धा ध्यान सगळं उपचाराने म्हणा असं त्यांनी घेतलं आहे. वाचू आपण थोडं. तर परवा आपलं काय प्रकरण चाललं होतं, वाचलं आहे का दीपाली भाभी सगळं? आणि मग शेअर करायला लावताना तुम्ही वाचत पण नाही, मला कामाला लावलं आहे. उशीर आलं नाही तुमचं दुसरं कामात गेलं. तर तिसरं शुक्ल ध्यान कुठलं आहे म्हणलं, सूक्ष्म क्रिया अप्रतिपाती. 321 पानावर आहे, बघायचं असलं तर बघा. मोबाईलमध्ये आहे तुमच्याकडं. पंचास्तिकाच्या ग्रुपमध्ये बघायचं असलं तर मंजुषा काकी पंचास्तिकाच्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत मी फोटो, त्यात बघायचं असलं तर बघा. तिसऱ्या शुक्ल ध्यानाला कोणता जीव ध्यावत आहे
म्हणजे काय? कोण ध्यान करतं? एक वाक्य चांगलं सांगितलं, काय? ज्ञानासाठी पुण्याची आवश्यकता आहे, 7 प्रकृतीची आवश्यकता आहे, पण ध्यानासाठी पुरुषार्थाची आवश्यकता आहे. म्हणजे ध्यान पुण्याने होत नाही. ध्यान करायचं तर पुरुषार्थच करावा लागणार. वाट बघत बसू नका, आत्मा येणार आहे कुठंतरी ज्ञानात. माझ्या पुण्याच्या उदय येईल आणि मला आत्मा दिसेल. तुम्ही असंच नरकात जाणार, निगोदात जाणार फिरत फिरत, पण आत्मा दिसणार नाही. म्हणून म्हटलं की पुरुषार्थ करा, त्याच्याद्वारेच आत्म्याची प्राप्ती होणार आहे. तर तिसरं शुक्ल ध्यान कुठल्या जीवाला होतं ह्याच्यासाठी म्हणून पात्रता सांगायला लागले. दुसरे शुक्ल ध्यान 321 पानावर आहे, बघा मिळालं का नाही? ध्यानाचं सगळं डेफिनेशन केवलींमध्येच घडतंय, म्हणून वास्तविक त्यांनाच ध्यान त्यांनी घेतलेत. पुढं 2-3 पॉईंट वाचते मी. दूसरे स्वरूप शुक्ल ध्यान स्वरूप अग्नि से जिस समर्थ पुरुषार्थी योगी ने संपूर्ण घाती कर्म स्वरूप ईंधन को संपूर्ण रूपेण जला दिया है, वह केवल ज्ञानी या तीर्थंकर भगवान उत्कृष्टतया 9.25 वर्ष कम कोटि पूर्व वर्ष काल तक या जगन्य रूपेण अंतर्मुहूर्त काल तक 13वें गुणस्थान की अवस्था में विराजते हैं. 9.25 वर्ष का केले? 8 वर्ष आणि काही अंतर्मुहूर्त कमी. 9.25 वर्ष कसे झाले? नाही, ते सगळं 8 वर्षातच आलं. मला पण प्रश्न होता, मी ते वाचलं तेवढं मला हे कळालं की हे पण अडकलं होतं. आता कारण आपण त्यांनी- नॉर्मली असंच म्हणतो 8 वर्ष आणि अंतर्मुहूर्तच म्हणतो. म्हणजे आता 8 वर्ष आणि 6 महिने जर त्यांचं 6व्या महिन्यात केवळ ज्ञान झालं असेल तर त्या अपेक्षेने, म्हणजे 6 महिने ज्यांचं आयुष्य शेष राहिलं आणि त्यावेळेस त्यांना केवळ ज्ञान झालं असेल तर त्यांचा केवली समुद्घात होतो आणि मग तिथं ते ध्यान होतं ह्याची चर्चा केली होती ना मागं. मग त्या अपेक्षेने उत्कृष्ट रूपाने सांगायला लागलेत. बरोबर आहे की उत्कृष्ट. 8 वर्ष ते सांगितलं सम्यक दर्शनाची योग्यतेसाठी, परत 6 महिने सांगितलं ना अभ्यास. कशासाठी ते धरलं 6? असेल का? नाही, कशासाठी 6 महिने? सम्यक दर्शनासाठी 6 महिने नाही आहेत, ते वासना काळ आहे चतुर्थ गुणस्थानाचा. सम्यक वाची योग्यता सांगितली ना 8 वर्ष नंतर मुहूर्त. 8 वर्षच सांगितले, अंतर्मुहूर्त कशाला? अंतर्मुहूर्त 8 वर्ष. सांगितले आपण. आणि 8 वर्षाचं झाल्यानंतर तत्वाचा अभ्यास करून सम्यक दर्शन प्राप्तीचा काळ कमीत कमी 6 महिने सांगितलं ना. सगळं ते 8 वर्षातच, का तसं? 8 वर्षातच सगळं ते. जे कोणी हो का? मिनिमम करू शकेल तर 8व्या वर्षी सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकतो. त्याच्यातच सगळे गर्भातले पण महिने घ्यायचे बरं का. म्हणजे 7.25 वर्षीय असतानाच 9.25 म्हणजे कसं लावलं माहिती का? आता फक्त आता उत्कृष्ट रूपाने शब्द वापरले ना, त्याचं घटते का बघू आपण. 8 वर्ष आणि काही अंतर्मुहूर्त ह्याचा प्रश्न नाही आहे. कुठले अंतर्मुहूर्त घ्यायचे? 3ऱ्या शुक्ल ध्यानाचा अंतर्मुहूर्त आणि 4थ्या शुक्ल ध्यानाचं किंवा 14व्या गुणस्थानाचा काळ, हे अंतर्मुहूर्त काळ. तर 8 वर्ष. दीक्षाचा पण अंतर्मुहूर्त काळ ठरावा लागेल ना, कारण तो झाल्यावरती दीक्षाच पुढे होणार ना, पुढची प्रोग्रेस होणार. तोपर्यंत तिथं कसं होणार? तो अंतर्मुहूर्त आपण कसं धरतो? संयमाचं 6व-7वं गुणस्थान म्हणताय का? आता कोणी जीव आहे, ऐका की मिथ्या दृष्टी आहे, त्यांनी दीक्षा घेतली होती, 8व्या वर्षी सम्यक दर्शन झालं, परत कशाला धरावं लागणार? 8 वर्षाच्या दीक्षा घेऊ शकतच नाही ना. म्हणजे एक म्हणलं संयमाला धारण केलं कोणी 8व्या वर्षीच, आणि मग फक्त तिथंच सम्यक दर्शन आहे. एका समयात झालं असं पण होऊ शकणार? काय नाही, काय प्रॉब्लेम आहे? सम्यक दर्शन आणि संयम दोन्ही व्हायला काय बाधा आहे? पण बाहेर तर लग्न तरी व्हायला लागेल ना. तेच ना, प्रोसेस राहील ना त्याची. 8 वर्षच सांगितलंय, पण धवलामध्ये जे सांगितलं ना ते तुमचं कपडे काढायला वगैरे पण वेळ लागतं, हे घ्यायचं नाही म्हणले. नाही तर सगळेजण सगळं वेगळं वेगळं मोजत बसणार ना. 8 वर्ष सांगितलंय ना, तुम्हाला काय काय घालायचं सगळं त्याच्यातच घाला. केस काढा, कपडे काढा, नाही तर नका काढू. सम्यक दर्शन झालं, पात्रता संयमाची प्रगट झाली. तर मला म्हणायचं आहे की कोणी केवल ज्ञानी कधी झालाय? 6 महिने. काकी यासारखा इकडं जरा
6 महिने शेष असताना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली बरं का. तर आता तो काळ कशात घालायचा, एक पूर्वकोटी वजा 8 वर्ष घेतला होता ना काळ आपण हा. तर आता ह्याच्यामध्ये 6 महिने इकडं कट करायचे. हे तर 8 वर्ष आवश्यक आहेच, ह्याच्यामध्ये काही कमी होणार नाही. तर ह्याच्यातले 6 महिने घेतले इकडं. जेव्हा ध्यान होणार आहे ना तिसरं ध्यान तुम्हाला, मग या काळामध्ये कमी करावं लागणार, कारण हा जीव कुठं गेला, 13व्या गुणस्थानामध्ये गेला आणि तिथं तेवढा काळ 6 महिने काळ आहे त्याचा, तो अंतर्मुहूर्त सोडा शेवटचा, तेवढ्या काळपर्यंत 13व्या गुणस्थानामध्ये राहिला आणि मग त्याच्या शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये त्याला तिसरं ध्यान होतं आहे. तर हे उत्कृष्ट सांगायला लागलेत त्यांनी. 6 महिने म्हणजे 8.5 वर्ष घ्यायला लागलेत ना. हे अंतर्मुहूर्त घातले की त्याच्यामध्येच मग, म्हणून तर ते 8 वर्ष 6 महिन्याच्या वरचं म्हणजे 9.5 वर्ष असं घेतले. पण ते 8.5 का नाही म्हणले मग. हा मग गोड आहे का विचार. सगळं हे ॲड करून एकात घालायचं. मग 9.5 वर्ष कमी पूर्वकोटी काळपर्यंत उत्कृष्ट रूपाने आणि जगन्य रूपाने अंतर्मुहूर्त कालपर्यंतच 13वें गुणस्थान की अवस्था में विराजते है. काय झालं, अंतर्मुहूर्त किती, 48 मिनिटाच्या आत अंतर्मुहूर्त. दिवस आणि महिने नाही आहेत त्याच्यात. मुहूर्त 48 मिनिटाचा मुहूर्त झाला, त्याच्या आतले सगळे अंतर्मुहूर्त. बरं असू देत, काय चाललं एवढं आहे असं सांगितलेत. आता तुम्ही तुमच्या बुद्धीने समजून घ्या, समजलं तर मला पण सांगा. उत्कृष्ट रूपाने एवढं आहे किती, 9.5 वर्ष, 8 वर्ष आणि किती जायचं, 8 वर्ष 9 महिने आणि ते अंतर्मुहूर्त ॲक्च्युली त्यातच आलं असणार. मग तर असं धरा 9.5 वर्ष कमी एक पूर्वकोटी हा उत्कृष्ट काळ आहे आणि जगन्य काळ म्हणजे अंतर्मुहूर्त सांगितलं. म्हणजे जगन्य काळ अंतर्मुहूर्त शेष असताना त्या जीवाला तिसरं शुक्ल ध्यान होतं. परत वाचते. केवल ज्ञानी या तीर्थंकर भगवान उत्कृष्टतया 9.5 वर्ष कम कोटि पूर्व वर्ष काल तक या जगन्य रूपेण अंतर्मुहूर्त काल तक 13वें गुणस्थान की अवस्था में विराजते है. किती काळ 13व्या गुणस्थानात राहतो एखादा जीव ह्याच्यासाठी सांगायला लागलो. किती काळ राहतो, तर कोणी जीव एवढ्या काळपर्यंत 9.5 वर्षापर्यंत आणि कोणी जीव अंतर्मुहूर्तापर्यंतच. भरत चक्रवर्ती सारखं. यदि आयु कर्म की स्थिति से 3 इतर अघाती कर्मों की स्थिति अधिक होती है तो वे योगी आत्मीय पुरुषार्थ द्वारा दंड कपाट प्रतर लोकपूरण नामक केवली समुद्घात करते हैं. 8वें समय में गृहीत शरीर प्रमाण आत्म प्रदेशों को करते हुए निशेष रूप से चारों अघाती कर्मों की स्थिति को समान कर लेते हैं. 8 समयामध्ये केवली समुद्घात होतो, 4 समय जायला 4 समय यायला आणि त्याच्यामध्ये 4ही आघाती कर्मांची स्थिती समान करतो हे सांगितलं. हाँ, जिनकी पहले से ही चारों आघाती कर्मों की स्थिति समान है उनके केवली समुद्घात करने के पुरुषार्थ नहीं होते हैं. कारण समान करण्यासाठी तर समुद्घात होतोय आणि जर समानच असतील तर समुद्घाताची आवश्यकता नाही. यो जिनके लगे हुए 4 अघाती कर्मों की अवस्थिति समान है वे केवल ज्ञानी जिनेन्द्र भगवान संपूर्ण रूप से सत्य अनुभय मनोयोग और सत्य अनुभय वचन योग तथा स्थूल काय योग का तो भले प्रकार त्याग कर पश्चात उस सूक्ष्म काय योग का बढ़िया आश्रय लेकर शीघ्र ही मंद रूपेण परिस्पंद के उदय को धार रहे 13वें गुणस्थानवर्ती महात्मा जिनेन्द्र भगवान प्रतिपात को नाश कर चुके तीसरे सूक्ष्म क्रिय अप्रतिपाती नामक ध्यान को ध्यावते हैं. 6 ओळीचं एक वाक्य आहे. कसं लिहिलं आचार्यांनी.
आपल्याला वाचायला दम लागायलाय. म्हणजे सगळं सांगितलं त्याच्यामध्ये की परवा आपण बघितलं सगळं बादरकाय योगाचा नाश करून सूक्ष्म काय योगात येतो हेच सांगायला लागलेत. मग त्यावेळेस त्याच्याजवळ कुठले योग आहेत? मनोयोग आणि वचनयोग, सत्य आणि अनुभय. मनोयोग, सत्य आणि अनुभय, वचनयोग या सगळ्यांचा बादरकाय योगामध्ये स्थित राहून नाश करतो. सूक्ष्म करतो पहिल्यांदा आणि मग परत सूक्ष्माचा पण नाश करतो आणि मग त्यावेळेस तो जीव सूक्ष्म काय योगामध्ये स्थित आहे. समजलं का? फक्त स्थूल काय योग होता पूर्वी, मग त्याचं पण सूक्ष्म केलं की पुन्हा. काय म्हणतात? बादरचं त्यांनी सूक्ष्म मन आणि सूक्ष्म वचन केलं, तसं श्वासोश्वास पण घ्यायचा ना. हो, घेतलाय त्यांनी. कुठं सांगितलंय कुठं नाही, कारण त्याची लय अडथळा येत नाही. फक्त हे मनोयोग वचन योगासाठी म्हणून योग निरोध सांगायला लागले. श्वासोश्वास सुद्धा घेतलाय त्यांनी. आता ह्याच्यात घेतलाय का नाही माहिती नाही मला. त्याच्यात वाचलो होतो आपण क्षपणासारमध्ये. समजलं का? स्थूल काय योगाचा त्याग करून सूक्ष्म काय योगी झाला त्यावेळेस तिथं त्याला 13व्या गुणस्थानवरती जीवाला तिसरं शुक्ल ध्यान होतं. इनका नीचे की ओर या संसार में पुनः पतन नहीं होता है, म्हणून त्याला अप्रतिपाती असं नाव योग्य आहे. ये योगी अपने गृहित योग का अतिक्रमण नहीं कर असंख्याते संयमोतक पाय लिहिलंय तिथं. समयोतक आहे का काय मला असं वाटलं जरा. परिणामों की संतान को स्वकीय यत्न द्वारा करके तीसरे शुक्ल ध्यान को ध्याएंगे, ऐसी अनिच्छा पूर्वक विधि है. काय कळलं? जे योगी, अहो हे महत्वाचं. आता तुम्हाला काय केवळ ज्ञानी सोडायला लागलाय तुम्ही, अल्पज्ञानीच्या मागे लागायलाय. जे योगी आपल्या गृहीत योगाचं अतिक्रमण न करता असंख्यात काय पाहिजे तिथं? संयम पाहिजे का समय पाहिजे? गृहीत योगाचं अतिक्रमण संयमोतक असं लिहिलं इथं, पण मला तर असं वाटतं की समय पाहिजे का, म्हणजे माहीत नाही काय लावायचा अर्थ. परत वाचते मी, ऐका. ये योगी, आता हे योगी म्हणजे कोण? जे तिसरं शुक्ल ध्यान करतायत ते. अपने गृहीत योग का अतिक्रमण नहीं कर, असंख्याते समयोतकच पाहिजे. परिणामों की संतान को स्वकीय यत्न द्वारा करके तीसरे शुक्ल ध्यान को ध्याएंगे, ऐसी अनिच्छा पूर्वक विधी है. संयमचा संबंधच नाही तिथं, कारण यथाख्या चरित्र आहे. समयोतकच पाहिजे. तिसरे शुक्ल ध्यानाला ते अनिच्छापूर्वक करतात. आता इथे इच्छापूर्वक प्रवृत्ती नाही, म्हणूनच इथं ध्यान म्हणलं उपचाराने आहे. अब यहाँ कोई शंका कर रहा है कि मन को एकाग्र कर. तुमच्या ध्यानाचं सूत्र काय? एकाग्र चिंता निरोध म्हटलं ना, ते मधलं चौथं शुक्ल ध्यानाचं आहे, ते नाही वाचत, नंतर वाचता येईल. खाली पॅराग्राफ आहे. अब यहाँ कोई शंका कर रहा है की, म्हणजे सगळ्यांनाच बघायचं असलं तर पंचास्तिकाच्या ग्रुपवर टाकलेलं आहे मी. हे श्लोकवार्तिकचं प्रिंट टाकलेलं आहे बघा, 322 पानावर आहे. अब यहाँ कोई शंका कर रहा है कि मन को एकाग्र कर चिंताओं का निरोध करना मन वाले जीवन से हो सकता है. छान घेतलं बरं का. म्हणजे ज्याला मन आहे तोच चिंतेचा निरोध करू शकतो. मन नसलेले जीव चिंतेचा निरोध कसं करणार? मग त्यांना ध्यान कसं म्हणतात? हां, मन के द्वारा विचार करना 12वें गुणस्थान तक है. केवल ज्ञानी महाराज के संगीता की केवल ज्ञानी महाराज के जब भाव मन नहीं है तो उनके एकाग्र होकर चिंताओं का निरोध कर लेना स्वरूप ध्यान किस प्रकार संभावित होता है. तुम्ही सगळं सूत्रात सांगता आणि परत नंतर विरुद्ध कथन करता. म्हणजे केवलींना कसं ध्यान? मग जैनों ने केवल ज्ञानी आत्मा के पिछले 2 शुक्ल ध्यानों का होना जो अभी कहा है उसे सुगठित कीजिए. ऐसी आशंका उपस्थित होने पर ग्रंथकार समाधान करायला लागले. आता ॲक्च्युली हे खाली घेतलेलं पण कुठल्या तरी दुसऱ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे खुलासा. त्याचा पण प्रश्नच आहे ॲक्च्युली, तो वाचते. कोई मनुष्य अपने इष्ट पुत्र का वियोग हो जाने पर जैसे महान संक्लेश को धारता हुआ आर्त ध्यान करता है.
और कोई हिंसानंदी जीव हिंसा द्वारा रौद्र ध्यान कर रहा है, ऐसे दुर्ध्यानों के स्थलों पर अन्य चिंताओं से च्युत यानी निरुद्ध हो रही एक ही अर्थ में की गई चिंता, जैसे संकलेश कारण, संकलेश का कार्य अथवा संकलेश स्वरूप हो जाने से पाप रूप ध्यान हो जाती है. काय काय तीन? हां, संकलेशाचं कारण, संकलेशाचं कार्य आणि संकलेश स्वरूप असल्यामुळं पाप रूपच आहे. यो ठीक कहा गया है. उसी प्रकार व्यवहारने का आश्रय कर लेने से चारों धर्म ध्यान और कोई शुक्ल ध्यान भी विशुद्धि कार्य, विशुद्धि कारण और विशुद्धि स्वरूप यो विशुद्धि के अंग हो जाने से 30 प्रकार मन वाले जीव के ही हो रहे माने गए हैं. मुख्य रूप से मन रहित जीव का कोई भी ध्यान नहीं होता. तुम्ही जे म्हणता ना हे आर्तरौद्र ध्यान तर असेल एकेंद्रिय असंज्ञ पंचेंद्रियापर्यंत सगळं जीवांना, तर त्यांच्या ठिकाणी ध्यानच नाही असं सांगायले. मनाचं व्यापारच नाही तर त्याचा चिंतेचा निरोध कसा करणार. अर्थात आर्त ध्यान, रौद्र ध्यान जैसे मनस्वी जीव के होते हैं जो कि संकलेश के अंग है, उसी प्रकार विशुद्धि के अंग हो रहे धर्म ध्यान और 2 पहले के शुक्ल ध्यान भी मन वाले जीव के ही संभवते हैं. काय कळलं? जरी आर्तरौद्र ध्यान म्हणला तरी ते मनस्वी जीवांनाच लावा. बाकीचे सगळ्यांना म्हणणं ते एका वक्त्याने सांगितलं आर्त परिणाम आहेत, रौद्र परिणाम आहेत, पण ध्यान म्हणू नका त्याला असं म्हणलेत बरं का. आता ते सगळं असं ते म्हणतात जे अनेक समयापर्यंत एकाच विषयाला धरून राहणं असं नसणार अशा प्रकाराने असं म्हणायचं. म्हणून ते सगळं उपचाराने त्यांच्या ठिकाणी सगळं जे काय म्हणता येते असंज्ञ जीवांच्या ठिकाणी काय म्हणतात. हाँ, तेच सांगितलं की आता मुख्य रूप से मन रहित जीव का कोई भी ध्यान नहीं होता है. अर्थात आर्त ध्यान, रौद्र ध्यान जैसे मनस्वी जीव के होते हैं जो कि संकलेश के अंग है, उसी प्रकार विशुद्धि के अंग हो रहे धर्म ध्यान और 2 पहले शुक्ल ध्यान भी मन वाले जीव के ही संभवते हैं, असंज्ञ जीव के ध्यान नहीं होते हैं. बरोबर आहेच, तसंच आहे. तथा भाव मन से रीते हो रहे 13वें 14वें गुणस्थान वाले केवल ज्ञानी के भी मुख्य रूप से ध्यान नहीं है. हे सगळं ऐकताय जरा सावधान. अन्य मतवादींनीच विचारलेलं आहे सगळं हे सगळं बरं का. म्हणजे एक वक्ता कोणीतरी दुसरा अजून. जबकि उनको संपूर्ण पदार्थों का युगपत प्रत्यक्ष करने वाला केवल ज्ञान प्रकट हो गया है, तो वे अन्य विषयों से चिंताओं को हटाकर एक अर्थ में चिंता को कथमपि नहीं रोके रह सकते हैं. कुठल्या वस्तूवरनं काढणार आणि कुठल्या वस्तूवर ठेवणार. अनंत पदार्थ यायला लागले ज्ञानामध्ये तर एकाग्र कसं म्हणायचं त्याला. वस्तुतः उनको चिंता यानी मानसिक विचार होना ही नहीं संभवता है. अतः केवल ज्ञानी का मुख्य रूप से ध्यान नहीं है, जबकि केवल ज्ञान जिस जीव को प्रकट हो गया है वह एक ही बार में संपूर्ण अर्थों का साक्षात ज्ञान कर लेता है. इसके अन्य अर्थों से हटाकर एक ही अर्थ में मुख्यतया ध्यान लगाने की एकाग्रता का अभाव है. सगळ्याला जाणते म्हणून त्यांच्या ठिकाणी ध्यान नाही. आता असं त्यांनी सांगितलं ना, हे पण कोणीतरी विद्वानच बोललेलं आहे बरं का. अजून आचार्यांनी नाही सांगितलेलं, पण आचार्यांनी छान खुलासा केला उलट की त्यांना ध्यान आहे पण सांगितलं, नाही पण सांगितलं, दोन्ही पण. कसं अतः केवल ज्ञानियों के वह ध्यान उपचार से माना गया है, ऐसा कोई विद्वान समाधान कर रहे हैं. एका शंकाकाराने विचारले, दुसऱ्या वक्त्याने उत्तर दिले. आता त्या दोघांना पण उत्तर देणार आचार्य. कोण देणार? मी. म्हणजे मी वाचणार, मी देणार नाही आहे. आता ते उत्तर उद्या घेऊ आपण, नाही म्हणणार आता. जसं परवा सांगितलं होतं ना की जसं लेशा ही केवलींना उपचाराने का म्हणली,
कारण लेश्यच्या व्याख्येमध्ये काय घेतलं होतं, कषाय आणि योगांची दोघांची पण प्रवृत्ती असते. हाय सावधान सावधान. हां, मग तिथं कषाय तर नाही आहेत, पण अजून योग आहे. कुठला योग आहे, कुठला योग आहे, काय योग राहिलाय ना अजून. मग त्यामुळं त्यांच्या ठिकाणी लेशा आहे असं उपचारानेच सांगितलं. मग त्याला त्यांनी उदाहरण दिलं की कषायाने रंगलेलं असताना असं विशेषण नाही आहे त्या योगाचं, तरीसुद्धा त्याला लेशा म्हणलंय. तसंच इथं पण जरी एकाग्र रूप नाही आहे तरीसुद्धा चिंतेचा निरोध आहे. चिंता म्हणजे योग. आता मग योगाचा निरोध आहे म्हणून त्यांना ध्यान आहे. म्हणजे खुलासा करताना भरपूर छान केलं आहे खुलासा. अजून 2-3 पानं पण छान घेतलेत त्यांनी, वाचू आपण. ध्यानाची जी परिभाषा केली त्याच्यामध्ये बसायला पाहिजे. हां, मग त्यांना उपचरित आहे का वास्तविक आहे हा प्रश्न आहे परत. मग तुम्ही सांगता उपचरित, मग आचार्य सांगतात वास्तविक त्यांनाच ध्यान आहे. पण विषय तो आत्माचा आहे ना. बघायला पाहिजे केवळ ज्ञान करून काय करतात ते नक्की. म्हणजे असं ते गहन आहे ना विषयात आपल्याच थोडी ना छद्मस्थांच्या ज्ञानाचं आहे. जे आचार्यांनी केवळ ज्ञानींनी सांगितलं तेच आपल्याला ग्रहण करणं योग्य आहे. काय म्हणताय, आपण जसं म्हणतो दीदी चिंता का कारण योग सांगितलं होतं. आता तुम्ही चिंता आणि योग दोन्ही एकच त्यांनी शब्द घेतलेत. ते चिंताचा अर्थ योग घ्यायचा असं उपचार त्याला करून सांगितलेत. जसं उदाहरण दिलेत त्यांनी, छान घेतलेत उदाहरण. जसं की मातीचा बैल असेल तर तो गाडी ओढत नाही, मातीची गाय असेल तर ती दूध देत नाही. मग तसं वास्तविक ज्ञानाचा उपयोग असेल तिथंच ध्यान होतं असं त्यांनी काय घेतलं आहे खुलासा. बघू आपण त्याच्यावर विशेष अजून उद्या. वाचा, तुम्हाला वाचायचं होतं तोपर्यंत. हो जाणा. शुद्धात्म स्वरूपामध्ये योग नाहीतच, कषाय नाहीतच, कर्म नो कर्म नाहीतच. पहा, निष्कर्म स्वरूपोऽहम्, निश्चिंत स्वरूपोऽहम्, सिद्धोऽहम्. ओम विसर्जन.